मन भरलं. अरे मनच उठलं लग्न ना आता मला नाही करायचं. नको ना राजा. कसे बघतायत ते. सोन्या असं नका ना करू. मी येते ना तुझ्या जवळ, सोन्या. टाक्या वाचवा मला टाक्या. सोन्या, नाही, असू द्या असू शांते शांते मागवा मागवा. रे पांडा बी काय फोन आहे ना त्याचा मिस लावतो त्याला. हॅलो हा पांडू तात्या. अहो राजा भाऊ बोलतोय. अहो काय तुम्हाला गरज बिरज आहेच का नाही काय का मलाच गरज आहे सगळी. अहो निम्या गावाचा सोयरिकी जमावलेला माणूस आहे आणि तुमचं एक सोयरिक माझ्याच्यानं जमणार नाही काय. काय राव पांडू तात्या ह्या राजभाऊवर विश्वास नाही तुमचा. ही बरोबर नाही बरं का. अहो तुम्ही त्याची काळजीच करू नका राव मी असल्यावर. अहो आतापर्यंत माझ्या हाताने किती लग्न पार पाडलेला माणूस आहे मी. नाद नाही करायचा माझा गावात नाही करायचं तर. आणि तुमचं एक जमत नाही म्हणजे काय. अहो काय बोलात राव तुम्ही काळजीच करू एक मिनिट. आता काय झालं तुला. हा क्या गावाचं जमावलं राव तुम्ही. आणि मग तुला काय त्रास झालाय त्याचा. मग मला लग्न जमाव ना. करायची का तुला. मग काय मला करायचं नाही का लग्न. मला नाही वाटत का माझी एक बायको असावा, संसार असावा, माझे पोरं असावे. मला तर असं वाटतंय का मी असंच जातो का नाही या जन्मी. अरे राजा भाऊ असताना काळजी नाही करायची. तू असं बोल ना रडायची काढायची काय करायची. तू लग्नच करायची ना. हा मग मला लग्न काय माणूस आहे एवढं त्याच्या असं होय. अरे पण इथून मागच येतो ना माझ्याकडे. तुला माहिती ना अख्ख्या गावाचा जमावलेला माणूस आहे मी. पण तुम्ही सापडतच नव्हते. हे इकडे जमायला गेले. अरे मला एक सांग पाठ 5 वाजल्यापासून माणसं माझ्या दारात असतात. बरोबर तुला एवढं बी माहित नव्हतं का. पण जाऊ दे काय काळजी करायची नाही मी आहे ना. मला ना कशी का असं मला लग्न करायचं. आता विषय असा आहे. आता तू आहे ना चांगल्या सीझन मधून हुकलाय थोडा. म्हणजे सीझन कसा होता जो काय असा फास्ट सीझन चालला होता ना त्याच्यात एकच नंबर पोरी होत्या रे. मग आता पण ते आता काय झालंय हायच नाही असं नाही त्याला काय, पण जरा वय येत असू दे ना. असं मला फक्त लग्न करायचं. याला म्हणतात गडी काही खवाय ना फक्त लग्न करायचं. मग तसंच घाबरू नको. माझे मित्र लय नाव ठेवायला लागलेत मला. अरे कवर मग असं गावात हिंडल्यावर नाव नाही ठेवायचं तर काय करतात. तेवढं जमून द्या फक्त. अरे पण काय होतं तुला सांगू का. लग्न झालं उद्या परपंचा रांकीला लागतो रे. हा ही महत्वाचं आहे. असं उद्या बायको कशी काय भेटा ना. नाही मला मी काय म्हणतो मला फक्त एकदा लग्नच करायचं. माझ्याकडे ना 1 नंबर पासून तर 5 नंबर पर्यंत क्वालिटी म्हणशील तसं मला कोणतं बी चालतंय. चालन काय अडचण नाही. हाय तर वय आहे थोडे काय काळजी करू नको. पण ते काय पैसे त्याला पैसे लागते ते. नाही मग तुला तसंच राहायचंय का. नाही मी देतो ना पैसे. मला काय करता राहायचं. मला असंच वर नाही जायचं. मला लग्न करायचं. मग पैसे नसले तुझ्याकडे तर मग राहत असच. नाही पैसे देतो. कसं होतं तुला सांगू याच्याशिवाय आपण काम करीत नाही पुढे. बर मी काय करतो आपण जायच्या वेळेस तुम्हाला पैसे देतो. तसं करतो का. हा ती नाही जा माझे येत तर पैसे घेतो मी. माझ्याकडे आता नाहीत ना. नाही का. म्हणजे आता जाता मी आता घरी गेलो का हा पैसे घेतो मी साचवलेले आहेत 5,000 रुपया. 5,000 रुपये. हा तिथं विषय नाही. 5,000 रुपयात होईल ना. 5,000 रुपये म्हणजे असं आहे हे आपल्याला वाट चालेलच लागत मला तेवढी. बाकीचं तिथं पाटल्याच्या पुढचा विषय वेगळा. हा का. हा चालते. आता कसं आहे जरा तुझी गरीबी म्हणून मी जरा काय थोडं बोललोय. लय उपकार होते. नाही अरे एवढं आता काय तगडं भाऊ, इथं मोडी तर मला तिथं जायचं पुढं. नाही तगडे व्यवस्थित राहू द्या. मला मुलगी बघायची. तू अक्षय काळजी करायची नाही. हा तू जर जमलं म्हणून फिक्स झालं म्हणून समज. हा ना. बियायचं काय कारण आहे. म्हणजे मी नवर देवाणार. असं टाका तिथं असं काही करू नको. म्हणजे मी नवर देवाणार ना. एकच नंबर नवर देवाणार तुला. आणि नवरी नवरीचा नादच नाही करायचा. हा का. तू आपला माणूस आहे. मला ते नवरे आठवण मला इथं मला नको धरू. अरे नवरी दाखवायची अक्षय. बरोबर. आणि तिथं जर असं जर केलं ना तर ती द्यायची नाही तर नाही मी नाही तर तू मला इकडं आवळून धरायचा. ती म्हणते ही पोरग येडबिड नाही मी तिथे एकदम मी सांगन तसंच बोलायचं. हा पुढे चालायचं नाही. नाही बरं मग काय करते तेवढे पैसे घेऊन या. हा मी लगेच. नाही तर तसं पत्ता कट असतो माझ्याकडे. नाही मी असं जातो घरी पैसे येतो. लगेच घेऊन ये. हा येऊ का. जाऊ लय टाइम लावायचा नाही जातो लगेच येतो. ताप कोणी माघारी यायचं आणि लगेच निघायचं. हा हा नाही तर परत म्हणशील मला काम आलं नाही तर माझ्याकडे नंबर लागलेले आहेत.
तुला करायचं ना लग्न? मी काय नाही म्हणतो तो ऐकला ना फोन? हा ऐकला नाही तर मी लगेच त्याला घेऊन जाईन. नाही नको कशाला मी हा, आता माझ्याकडे टाइम टेबल नसतोय. लगेच घरी जातो हा, पैसे घेऊन. टाकून जाऊन ये. हा. हायला गडी त्याला काय लागत आहे सोयरीक जमावाय वय आपला नादच नाही करायचा. हाय वयाने जास्त यांना काही भावात देऊन टाकतो. 2 रुपये भेटणार कशी? कोणचं का भाई ना पैसे घ्यायचे आपल्याला काय करायचे उद्या काय हो. याला ही एक वस्तू बरं झालं टाकून घेतल्या म्या. काय होतं आपण जेवढे लग्न जमावल्यात बरं निम्या गावाच्या पुढं तर मीच लग्न जमावल्यात. ह्यांच्या पुढं पोरांना अडचणी नको कारण पोरं बी तशी बनले पाहिजे. इथं येऊन त्यांची पोरं तर व्यायाम करतात. हे काम करून घेणं गरजेचं होतं. तात्या काय दम लागलाय तुला? काय झालं असं? मला तुमच्यासोबत भेटायचं अख्खं गाव फिरलो आत्ताशी तुम्ही भेटलेत मला. अरे बाबा ही माझ्या मागं काम असते तो की नवीन बसून घेतलंय. हा ना भारी काय बसवलंय. होतंय अरे अख्ख्या गावाचं लग्न केलेलं माणूस आहे मी. हा मग त्यांच्या पोरांना अडचणी नाही आल्या पाहिजे रे. तुम्ही अख्ख्या गावाचं भलं केलं माझं कधी भलं करणार. आणि तुझं काय भलं करायचं आता? तुम्ही सगळ्यांचे घर बसवले माझं कधी बसवणार. घर बसवले नाही म्या लग्न जमावल्यात. तेच ते माझं हा, पण हा, लग्न हा. जमवायचंय मग जमवा अरे तुम्ही. मग इथून मागच येतो ना एखादा आत्ता चालला माझ्याकडे पार. उशिरा का म्हणून आता नाही का मुली. काय क्वालिटीची पुरी बघितल्यात मी मापाच्या बाहेर हाय का? बाकीच्यांना. पण ते आता काय झालं तुला सांगू का? आता सीजन आहे ना शेवटला आलाय थोडा. हाय पोरगी नाही असं काही नाही पण जरा वय अशी कशी असू द्या चालन मला कशी चालन म्हणजे मला लग्न करायचं. कसलं असलं तरी जमणार. कसलं असू द्या मला सगळं चालन. अरे मग काय नाही काळजी करायची गरज. मग कधी लावता माझं काय त्याला टाइम लागतोय काय आला. पण तुला माहिती का काय हा? पैसे पैसे लागन हा मग काय फुकाटे काय तिथं? तरी किती. 5,000 रुपये बघ. अरे बापरे. 5 थोडं काही आपण ओळखीचे म्हणलं काय कमी होईल ना. 5,000 म्हणजे तू अवतार बघून मी 5 सांगितलंय. मी ना लाखाच्या आत बोलतच नाही पण जाऊ दे तुला करायचंय ना. हाय जरा वयस्कर आहे त्याच्यामुळे जरा 4-5 रुपये आणि ती 5,000 रुपये म्हणजे मला वाट चालीलाच लागत आहे ती. असं होय. हा ती काय असं काय नको पुढचं वेगळं आहे तुम्हाला पाटल्याच्या पुढं. चालन तात्या मला मी ऑनलाईन आहे का तुमच्याकडं. हा ऑनलाईन बघ आता मोबाईल आहे माझ्याकडे त्याला काय लगेच सोडायचे. तुमचं स्कॅनर हा घे ना. आले का. हा आली तात्या पण आले. तेवढं तू काम काळजीच करू नका. तू जमलं म्हणूनच समजायचंय. जमन ह्या महिन्यात येईल ना? मी जिथं बोट करीन ना हा. ती बोट माघारी घेत नाही. असं म्हणता. आपलं स्वभाव तसा आणि तिथं पुढं रान हाणायचं नाही माया. नाही शांत बसून मी हा रान हाणायचं कमी तिथं. मी सांगन तसंच करायचं. चालेल हा मग अरे याच्यावर सोडून द्यायचं राजाभाऊ म्हणजे गावात नाद हा. नाही करायचं त्याचा. तुमचं नाव माहिती तसंच मला. नाही करायचं तर. हा मग ही तुमची हलकी फुलकी काम 3 मिनिटात जमावणार माणूस आहे मी. असं ना? हे, त्याला काय काय अडचण आहे तुला? बरं चालायचं. हा अजून बी योग्य येतोय अक्षाचं बी. त्याचं जाऊन द्या त्याचं थोडं उशीर नाही नाही तुला काय संघच नेणार मी ते 4 हेल्पट घालीतच नाही त्याला बी न्यायचं संघ लगेच. आणि चल माझीच गाडी घेतो काय घे अडचण नाही गरीबी नको जाऊ आता. जास्त लक्ष माझ्या तेव्हा. अरे तुला काय करायची जमलं म्हणून सोडून दे. अरे काय झालं? तू उतर खाली. कमन थांब उतर. का म्हणून म्हणजे राजभाऊ आता जायचं ना पोरगी बघायला. नाही तिकडेच जाणार आहेत आपण त्याची नाही काळजी. आणि मग ते पैसेच काय केले तो? पैसे द्यावंच लागते का? पोरगी बघितलं दिले असते. देवाच लागते का म्हणजे का लग्न झाले होते तो म्हणजे नाही, तू- 2 मिनिटात घेऊन आलो म्हणला ना आता म्हणतो देवाच लागते म्हणजे. नाही तर दिले तू नाही तू का? माघारी जा ह्याला दाखवून आण. नाही 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 हा. देतो ना आणलेत हा, मग पैसे ते तसलं आपल्याला हलकं फुलकं काम नाही चालत आपल्याकडे. मी आणलेत ना. अरे मोकार नाही अख्या गावाचा जमावलेला माणूस आहे. 2 3 4 5 6 7 8 9 काय कमी पडते काय एक नोट. थांब तसलं नाही चौकशी केल्याशिवाय आपल्याकडे जमताय बाबा ती 3 रुपये कमी नाही घेणार तर. आहेत बरोबर. 4 5 6 7 8 9 ही तर पैसे आणि तू घरी जा. धरम हा, होते. अरे तू आता असं करायला लागला उद्या बायकोला मध्ये सोडून देशील. नाही नाही तसं काय करू नको. लग्न करायचे ना तुम्हाला. हा लग्न करायचं. हा. आणि लय बोलायचं नाही बरं का तिथं. नाही 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 तर माझ्यापेक्षा जर रानं जास्त हाणायला लागले ना तर मी उठून लावी ना तिथून. नाही अजिबात हा. नाही. तुमच्या पुढे राजभाऊ एक शब्द नाही काढणार. ही फक्त वाटचालीची आहे बरं. हा. अजून ठरव बाकीचं वेगळं आहे ती. बाकीचं वेगळं आहे. हा काय तुझ्या मोबाईल मध्ये यायचं सोडायचे मी म्हणलं की सोडायचे का नकन आणि तो नुसतं घरी आणून हा, हा. घरी गेला ना पैसे घेऊन यायचं आणि मला देत पहिलं तर जायचं. जमू ते हा नाही नाही. आता ही महत्वाचं हा. ती आहे ना. हा. काय काळजी करू नका जमलं म्हणून लग्न थोडक्यात जमल्यासारखी झाली तुमची. फक्त भांडवलाचं बघत राहायचं बरोबर बाकीचं काय नाही. त्याची नका हा. काळजी करू. त्याला काय मी असल्यावर हा अडचणीच येणार नाही. चालायचं का मग. हा सरपंच साहेबांना फोन लावते. पाहुणे येत असतील आता. हॅलो सरपंच साहेब काही कामात आहेत काय?
अहो थोडं काम होतं ते काय आलंय पाहुणे येणार आहेत घरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आता आम्हाला आई वडील नाही भाऊ बी नाही त्याच्यामुळे आता तुम्हीच या हा येत आहे ना बरोबर या लवकर या हा ठेवू का सरपंच साहेब म्हणली येतच आता येतीनच हे पाहुणे येईनात अजून ग्रामपंचायत मधून फोनवर फोन चालू त्या गल्लीला पाणी नाही सुटलं ते बघ आलं सायलेन्स मोड हॅलो हा अरे सुटन ना पाणी बर मी शिपायला फोन करतो चाल ठीक पाहुणे कसे येणार काय माहिती शिपायला फोन लावतो हॅलो अरे त्या गल्लीला पाणी नाही सुटलं काय राम 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 बर सोड लवकर सोड राम पाहुणे राम राम ते ग्रामपंचायतीचे फोन आता तुम्ही सरपंच म्हणले काम काय कमी असतात का तेच ना बस बस व्यवस्थित बसा रे ते काय झालं हा मुली इथं दोन हा ह्या दोन पोर आहे हा मला सांगितलं सांगितलं सगळं त्यांनी. चर्चा झाली तुमची तुम्ही मध्येच येत हा मी मध्येच आहे ना हा तर आता कसं आहे ती म्हणली आपल्याला लग्नच करायचे बर म्हणलं अख्ख्या गावाचा जमावलेला माणूस मी बर आणि तुम्हाला काय ठेवणार आहे थोडस हा सरपंच काम कसं आहे माझं नाही लय सोयरी की जमाल तुम्ही माप नाही त्याला माप नाही त्याला पोरं पाया पडायला लागली पारा असं हा आता म्हणलं होतंय की नाही त्यांचं म्हणणं एवढंच आलं कशी बघा पण आम्हाला पोरी बघा फक्त बरं. लग्न करायचंय आम्हाला हा मी त्यांना विचारून घेतलं अरे म्हणलं त्या म्हणलं नाही काही नाही आम्हाला आता काय त्या म्हणलं आम्हाला आता कसं होतं म्हणलं हायत दोन हायत बा म्हणलं पटलं तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला हा बरोबर तसं पटणार त्यांना पोरी काय मला ती गॅरंटी आहे मग आता काय होईन ती बघू अरे पण लय सोयरी की जमाल तुम्ही नाही काय का आपला नाद नाही करायचा नाद नाही करायचं काय होतं आपल्याला त्याच्यातली ट्रॅक्टर तेवढी आहे हो. बरोबर आहे नवरदेव आणली की माघारी नेत नाही मी काय बरोबर आहे. लग्नच लावून लग्नच लावून आणि तिथं काय विषय आता आम्ही बी माघार जाणार नाही पोरी घेऊनच जाणार तुम्हाला माघारी नेणारच नाही आपला शब्द आहे बरोबर अहो, सरपंचाला विचारा माझ्या जर खोटं वाटलं तुम्ही ते घेऊ का बोलून हा घ्या बोलून चांगल्या कामाला काय आता उशीर कसं आहे त्यांना नाही आई बाप हा, नाही बरोबर. भाऊ हा. मग ते असं काय असं का मलाच बोलून घेतात हा कारण आता माझे मतदार असल्यामुळे मग यावंच लागतंय तुम्हाला. असं आहे ते शांता कांता हा मग मोकार नाही या या. असं असते थोडं असं वा बरं तुम्ही तुम्ही इकडून वा असं त्यांना बी बसा, हा, जागा राहिली वा पाहिजे. तिकडं आणि व्यवस्थित बसू दे. बघून घ्या रे बाई. हा व्यवस्थित म्हणजे बघून परत घ्या. नको मायाव काही हा परत मी या. इथून हल्ल बोलून देत नाही या बसा इथंच बसा असेच बसा 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 सरपंच हे थोरले ना हा या थोरल्या ते धाकटे आहेत. असं हा नमस्कार हा नमस्कार आजी नमस्कार पोरीला बोलव काय पोरीला बोलव ना आणि मग ही कोणी आम्हीच हाय पोरी हे कोण आहेत? पोरी लग्नच नाही झालं त्यांच्या अजून अजून नाही लग्न हा आणि हे काय सोनं नाणं किती लय केलं रे तुम्ही सोनं नाणं घातले सरपंच अजून आहे ना असं चोरट्याची भीती आहे ना हा. त्याच्यामुळे आपलं उलसकच घालतोय असं आहे का लय मोठं आहे आमच्याकडे खरं. आपलं लग्न तर हो द्या सरपंच सांगा तुम्ही किती आहे लय बाय. आहे पण मग आता हे लग्नावर मग ते हे त्यांचंच होऊन जाईल. असं काय बोलता हे सरपंच ना, आता आमचं सोनं त्यांचं आमची इस्टेट त्यांची आम्हीच त्यांचे तर आमचं सगळंच त्यांचं त्यांचं अरे बापरे म्हणजे घर जावई त्यांच्या डोक्यात आहे बरं का अडचणच नाही हा अरे आज तुमचं नशीब मोठं मला वाटलं तुम्ही जरा दुष्काळात सापडलात पण तुम्ही एक नंबर मध्ये सापडलात रे काळजी करायची नाही याच्यापेक्षा जास्त दुष्काळ कोणचा पण मी काय म्हणतो ना तू बघायची वयात कुठं नवरदेव बघताय तुम्ही म्हणजे असं का सरपंच सांगा जरा समजून लग्नच नाही त्यांच्या अजून ते तवाच करायचं आता ना तू तवाच करायचे म्हणजे काय झालं त्यांना पोरच पसंत पडतो अजून त्यांना विचारायचंय पसंत आहेत का हा असं काय नाही हा म्हणू ना चांगला आहे की मला तर पसंत आहे मला ह्यो पसंत मला ते पसंत आहे मला ह्यो पसंत आहे का अरे आयला पहिल्यांदा पसंत तुम्ही कटाळ्याला दिस हो सरपंच, अरे इथून नाही मागं. नाही. या कटाळ्याला दिसत पोरं बघून बहुतेक. बघून. आहे ना आता पसंत नाही, आता ह्यो पसंत पडतंय मला मला बी ह्यो पसंत. तुला हा 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 तुला हा हा बर बर अरे वा नको मी तसं टाइम निघाल लग्नाचं मला पण नाही करायचं लग्न भरलं मन मन भरलं अरे मनच उठलं लग्न आता मला नाही करायचं लग्न नको ना राजा. कसे बघतायत ते अरे बावळाटांनो मला काय म्हणले तुम्ही काही भावात लग्न झालं पाहिजे माझा असा स्वभाव आहे कोणाचे फुकाटचे पैसे मी खात नाही इथून लग्नच लावून नेणार अहो राजा भाऊ
पटलं राव मला तुमचं. कारण काय माहिती का, मी पण कंटाळलोय माहिती का. कोणी पाहुणे यायचे म्हटलं काय आम्हाला बोलून घ्या. एकदा तर यांचं लग्न झालं म्हणजे माझी तरी जाऊ जाईल ना. तुम्ही मोकळे झाली. हा मी मोकळं झालो आहे की नाही. आणि तसं ही पोरं गावात हिंडण्यापेक्षा हा चांगली गोष्ट आहे नाही. हा ते बरोबर आहे ना. आणि काय होतंय पोरं आज समजा कामाला जाऊन आपल्याला 10-5 रुपये देतात. हा. आपल्याला सरपंच आपल्याला फुकाटचं नको. बरोबर आहे. ह्यांची लग्नच लावून येणार इथून. बरोबर आहे. हा बरं ह्या पोरींनी आज कोणाला पसंत करीत नव्हत्या, ही दोन्ही पोरं पसंत केल्या. सोन्याच्या वागड्या पण आपल्याकडे मला काही नको. आणि ह्यांना तर कणभरच दिले. कणभर बाकी आहे का? एक काम करायचं हा, काय हा. मला असं वाटतं यांचे मन जुळतीन. हा. यांना थोडं जाय की नवर देऊन नाही गप्पा मार. हा, त्या दोन शब्द बोलू द्या. 2 शब्द बोलू द्या. हा बोला आज जाऊन बोला. एक काम करा, एक जण जा. ते एकमेकाला हात देतात ना. उठ ग बाई. मला कुठं पाय थांबणार माझं. असू दे असू दे, असू दे. अडचण नाही येणार. या आजीबाई खोब्यात गेले. अक्षा जाऊ दे, ही सोन्यावर जरा लक्ष ठेवा. सोनं बघा किती आहे सोनं. हा सोन्याचं काय करू आम्ही? गप्पा मारून राजा म्हणतात ते. गप्पा मारून या. हा येत हा या. अरे सरपंच सोयरी का जुळून काय ना मला वाटतं. जुळण बहुतेक आहे की नाही. हाय, काटाच कार्यक्रम होईल. त्यांचे जमत नव्हते यांचे जमत नव्हते. यांना भेटत नव्हतं हा. आणि यांना कोणी देत नव्हतं. बरोबर आहे. त्यानं मी असल्यावर काय यांचे थोडीच- वय गेलेच कुठं. वय काय आता करायचं म्हणून करायचं हा, नाही मग ते सरपंच. काय- आता पुढे कसं होतं, काही गोष्टी आपण बरोबर. रुपयासाठी न्यायच्या रेटून आणि त्याला काय लागत आता तुम्हाला मिळते पण माझे मतदार असल्यामुळे मला यावं लागतंय ना. नाही. तुम्ही नका घेऊ राव, तुम्हाला आता उलट लग्नाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. येऊ करीन जाऊ दे एकदा करू दे. होतेत ना. कसं असतं, तुमच्यासारखं दिलदार सरपंच होणे नाही. लय लग्न लावून दिले. जाऊ द्या. हा. काय होतं, म्हणूनच तुम्ही आज 25 वर्ष झालं तुम्ही गावात सरपंच आहेत. मी मोकार नाहीत. पुण्याचं काम आहे. पुण्याचं काम आहे ही. बरोबर. भारी. बस बस तुम्ही बस. मला लय आवडलं हाय. अहो मी तुमच्या नातू सारखं आहे. असं नका म्हणू नात, मला आवडलंय. मी आवडलो कशावरून आवडलो मी? कशावरून आवडलो? आवडलं तुमचे काय असत ते पर्सनॅलिटी मामा- आवडली मला. लई भारी आहे. अहो मला एक सांगा तुम्ही. अहो, बॉडी पण आवडली. लई भारी आहे. मला एक सांगा, आपण समजा फिरायला पण गेलो तर तुम्ही तिकडे मी स्वतः सांभाळणार का तुम्हाला सांभाळणार? तुमच्या गोळ्या औषधी तर माझा खर्च निघून जाईल. तुम्ही कशाला काळजी करताय? माझ्याकडले पैसा आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय पण मला नाही ना परवडायचं तुम्ही. मला परवडताय तुम्ही. मी काय बोलतो, तुम्ही ना तुम्ही थोडं नाही का थांबून घ्या, आता थोड्या दिवसात तुमचे दिवस बसतील. कसले बोलवते. कोण कोण नाही बोलतो, तुम्हीच नाही आम्हाला अहो, मला एक सांगा, आपण गेलो बाहेर तर नाही का लोक काय म्हणतील, आई आहे का मावशी आहे? तुम्हाला लोकांचाच पडलेला आहे, माझं काही नाही का पडलेलं. तुमचं पण पडलंय ना. मग पडलंय ना तर क्या मग. नको, तुम्ही थांबा आता. आपण आपली जोडीच जुळणार नाही. मी जुळवते. कशाला जुळवता? देवाने जुळवते. आवडते देवाने मला. टायमिंग मध्ये भेटवलंय आपल्याला. तुम्ही तर लय कुचकुच करताय बाबा. ऐकून घ्या माझा हे आहे का आवड. लय मोठं लय मोठं. काय करणार त्याचं मी? राजा हळू 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 हा राजा हळू. मला लय आवडलाय. जरा लांबून बसा, बोला ना तुम्ही. मला असं वाटकीच भीती वाटत. आता आपलं लग्न व्हायचंय. कोणाचं? आपलं दोघांचं. नाही लग्न कसं ते आता मला नाही करायचं लग्न. राजा मला लय आवडलाय. ऐका ना, तुम्हाला गोळ्या बिळ्या काही आहेत का ते देऊ का आणून? नाही गोळ्या नाही, गोळ्याची काही गरज नाही, मी आहे ना. गोळ्याची गरज नाही, आता डायरेक्ट याची गरज आहे. हा? हा, दोन तीन. नाही अजून टाइम आहे. कायच टाइम आहे? आता लग्न झालं लय जागायचंय. हा इच्छा अजून. 1 2 4 काही आहे माझ्याकडं एवढं. कसं काय करत आहे? दीदीकडं नाही एवढं माझ्याकडं आहे. दीदी हा. डंगरी दीदी ती. आ? दीदी म्हणते कुशल. दीदीला काय म्हणलं? डंगरी म्हणलं. आज त्या सगळं लग्न लावणार म्हणजे मला माफ करा, चुकून आलो मी इकडं. चुकून मला नाही, लग्न मला आवडलं. मी तुला माहितीये का आतापर्यंत 100 पोरं नापास केलं डायरेक्ट. मग मला कोण पसंत केलं मला? अय काय सोन्यावानी मोकळा हाय राजा तुझा. मला लई पटला. तुला सगळं देते. मला नको काही.
तुमच्या पाया पडतो मला जाऊ द्या. नाही नाही एवढं लवकर टेन्शन घेऊ नको माझ्या राजा. आईने मला अशी नेली होती. आपल्याला फिरायला जायचंय ना फिरायला नाही आपल्याला दवाखान्यात जावं लागेल 4 वेळा फिरायला नाही. राजा असं नाही करायचं. अहो, मला जाऊ द्या ना माझी आई वाट बघत असून घरी आता वाजले की बरं मला जाऊ द्या ना काय राजा घरी जाऊन काय करणार आहे? आपल्याला लग्न करायचंय. नाही लग्न करायची इच्छाच मेली. नाही नाही आपण लग्न करू टेन्शन घेऊ नको. राजा लय आवडते मला मी काय म्हणतो आजी मावशी मला घरी जायचंय. माझ्या बायको पण बायको बायको आजी नाही म्हणायचं बायको बायको. बाई तू जरा सायको झाली काय ना हा? काही नाही. नाही नाही सायकल नाही काय नाही. मी आलो अयो राजा थांब ना राजा. ए राजा याला बाई आता मी तुला पळू पळू धरत असते. राजा थांब लग्न करायचंय आपल्याला राजा. होय सरपंच ही बोलत आहेत का काय करतात हे नेमके कुठे तू का रे अरे काय झालं मला नाही करायचं लग्न. मला पण नाही करायचं. अरे असं असतं वैरे नाही मला नाही करायचं. परत असा चान्स नाही येणार बरं का. चान्स नको. अरे किती बसा, पोरी चांगल्या आहेत कमून अशी करता रे अरे सोन्यासारखी लेकर आहेत आणि तुम्ही यांना नाव ठेवता. सांगा जरा समजून पाहुण्यांसनी. हा अहो एवढं चांगलं स्थळ भेट सोनं नाणं हे ते काही नको त्यांच्या पैसेच राहू द्या आम्हाला घरी जाऊ द्या. राजू भाऊ चला घरी. खाली बसा तुम्ही येडवण करू नका. हा. सरपंच अशा सोन्यासारखे पोरी भेटते का हो यांना. नाही सोनं सांगा बरं, काय राहू मग त्यांचं झालं ना आता सगळं. अरे सरपंच अरे त्यांचे लग्न नाही झाले अजून. नाही झाले लग्न लग्न पोरीच आहे आम्ही. अहो मग शेवटच्या स्टेप पर्यंत लग्न नाही होणार मग काय ते तसंच म्हणते का. काय तुम्हाला खोटं लागत का. तुम्हाला एक सांगू का तुमचे जर नाही झाले आता लग्न तर तुमचे पण असेच केस पांढरे होणार तरी तुम्ही म्हणाल आम्हाला बायको मिळते का मग आमची पांढरे मग आम्ही म्हणणार आम्हाला नाही करायचं लग्न. हा, बरोबर बरोबर हा. नाही करायचं लग्न. नाही मन सुटले लग्न. राजा मी सांगितलं ना मग. आजीबाई तुम्ही लांब थांबा. काय? आजी नको. तुम्हाला करायची का नाही करायचंय मग मला नाही करायचं लग्न. मला पण नाही करायचं. बघा ताई सरपंच आता बरं, काय ठीक आहे आता मग काय आता करायचं एक काम करतो तुम्हाला हे दोन नाही पटत ना. नाही नाही बघा बरं का नाही नाही पटत. दांड्याने हानीन बरं का म्या पैसे लागते ना. काय बळजबरी ह्यो 10,000चा खेळ आहे. नको आम्हाला तरी नाही ना नको. सरपंच हा. मी काय केलेलं हा. आहे अजून 2 पुरी बोलावलेले बर हा त्यांना मी बोलून घेतो. हा तुम्ही सोयरी म्हणजे हे नाही ती- माझा गावात नाही नात करीत ही 2चं काय घेऊन अजून 2 बोलवलेत का 2 नाही ते आले तर ठीक आहे बघा आल्यास त्या बी या. जा तुम्हाला दुसरे बघू आपण तुम्ही मागासारखं अलीकडे सरा आज तुम्हाला आहे ना तुमच्या चोडीतलीच नवर देवा तू भिवू नका तुम्ही मी असल्या आयला हा ह्या नवऱ्याचं लयच भारी आता हे बघा 2 असं हा सरपंच आपल्याकडे क्वालिटी ह्यांना सांगितलं 4-5 क्वालिटी माझ्याकडे साहेब, मी काय म्हणते हा. आमच्या पेक्षा जरा काळ्या सावळ्या दिसल्या चांगल्या नाही दिसत. का कापडा मी बघा काळे काळे कापले. जाऊ द्या असू द्या त्या पण नवर त्यांचं जरी झालं ना तेही पुण्याचंच काम आहे तुम्हाला दुसरे बघतील हा, तुम्ही काळजी करू नका तुमचे लग्न लावणार. हे काय करतोय काय लागत आहे ही पसंत पडली मला. मला ही पाहिजे. नक्की हा, मग हाय. बघा गडी हा? सरपंच असं? आता बघा ना त्याचा काही शब्द बी बोलले नाहीत अजून. मन झालं ही मला. पसंत करून मोकळी. नको तुम्ही बरे तिथं इकडे झाला आता आमचं. सोन्या मग कायला सोन्या. आमचे सरपंच जरा मेन विषय काढू का यांना. आमचे नातं झालं खेळायला आणून देतो तुमच्या कधी आजीबाई. टाक्या वाचवा मला टाक्या. नाही कशा. असू द्या असू द्या. शांते कांते मागवा अरे हे आहेत ना तुम्हाला दुसरे नवर देव बघतील तुम्ही गप्पासा बरं ही एवढी स्टोरी जमू द्या तुम्ही गप्पासा शांते कांते हा जरा मी सांगतोय ना हा सरपंच यांना हा तुमच्या बाजूने दुसऱ्या वेळेस बरं का हा. यांना 1 नंबर क्वालिटीची नवर देऊ आणतो. हा यांच्यापेक्षा बी बरं जरा. ठीक आहे हा. मग आता काय शांत बसायचं हा. हा एकदम शांत होतं. नीट बसा रे. हा आणि सांगा बरं यांचं कसं कसं काय काय हा, कोणाला कोणची पटते नाही नाही तुम्हाला पटून नाही उपयोग मला त्यांना विचारू दे तुम्हाला पटून उपयोग काय त्याचा? सांगा तुम्ही तुला कोण पटते शिव ना हा बरं ओके तुला ते ना हा. हा बरं ठीक आहे आता मेन विषय सांगा तुम्ही हम्म. इकडे हसू नका लय खुश नाही व्हायचं मापात 20-20 लाख रुपये त्यांच्या नावावर टाकावं लागतात. हा? हा मग काय किरकोळ आहे ना. बरोबर. सरपंच क्वालिटी तसे पैसे बरोबर हा. आहे यांच्या नावावर टाकायची नावावर टाकायचे हा. पैसे ते त्यांना थोडे मागतात न, मला नाही लागत त्यांनी मला नाही. सांगितलं त्यांच्या असेल. नाव मग मी तिकडचे ऍडजस्ट करीन माझ्या अहो, हिशोबाने. पण होय हा हा यांना विचारू दे विचार बघू ना. विचार हा तुमचं काय म्हणणं आहे सरपंच हा. हे बघा
आता हे यांच्या गळ्यात एवढं सोनं नाणं आहे तरी यांना हे पास करत नाही म्हणल्यावर यांचा काय भरोसा आहे हा? बरं. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना माझ्या नावावर 20 लाख आणि हिच्या नावावर 20 लाख पाहिजे असं आहे तरच का? आम्ही लग्न करू. जो माझ्या नावावर 20 लाख टाकेल मी त्याच्या बरोबर लग्न करेल आणि जो हिच्या नावावर टाकेल ही त्याच्या बरोबर करेल. बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पटतंय मला तुमची जी इच्छा आहे तुम्ही व्यक्त केली हो. बरोबर त्यात काही कमी बिमी होणार आहे का नाही 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 कमी ना? अजिबात 1 रुपया कमी होणार नाही. बरं बरं पाहिलं ना ऐकलं ना तुम्ही अहो, आम्ही कधी 20-20 हजार पाहिले नाही 20-20 लाख रुपये कुठून द्यायचे आणि मग कशाला आले तुम्ही लग्न हेच 5,000 आईची चोरून आणली होती मी डब्यातले यांना दिले. असं का सरपंच यांचं जरा बघत तुम्ही बर 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 चला उठा आता इथून पुढं गावात असे चिडणार परत माझ्याकडे सोयरिकीला यायचं नाही. राजा थांब ना. सोने थांब की. मी तुला देते. अरे आहेत ना अरे 20 लाख रुपये देते. अरे 20 लाख रुपये अहो, देते सरपंच तुला. ही अशी आहे याच्यामुळेच गावात हिंडत येतो तुमची कोणचीच बाजू येण्याची नाही. अगं ताई रे, गेला सरा सोन्या. गेला सोन्या सोने गेला. यांच्या चांगले सोने आणतो तुम्हाला राहू द्या नका लय टेन्शन घेऊ तुम्ही. हा हे आहेत हे अहो, पक्के त्यात सरपंच, पक्के आहेत हा. कारणच याला ही हा पैसा नाही तुम्हाला क्वालिटी आता हे का ना 10,000 चोरी होत होते ना बरोबर मग तुमच्याकडे 10 रुपये नाहीत बरोबर 20 लाख मानल्यावर ते बी नाहीत. आणि त्या काय त्यांच्या नावावर टाकायची तुम्ही थोडं तुम्हाला मागत होते अहो, मला काय बरं, जाऊ द्या. करायचंय? ए, चला तुम्ही चहा पाणी करा चला तुम्ही चहा घेऊन जा आहे तर करा लवकर मला मिटिंग आहे ग्रामपंचायत मध्ये हा. सरपंच फोन येतात मग मिनिटाला फोन आहे मला बघू सरपंच यांना मी जरा हाय क्वालिटीची नव्हते बघ बर 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 चला चला